नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत, सिस्टीम्स ऑफ सीवरेज. Following are the three systems of sewerage. So namely, separate system, combined system and partially separate system. So now we start the first sewerage system called as separate sewerage system. There are various features of the separate sewerage system. The system in which two sets of sewers are laid, one for carrying sewage and other for carrying storm waters. One for carrying sewage and other for carrying storm water, called as separate sewerage system. So because of the two different sets are laid, two different sets of sewers are laid, out of that one is used for carrying sewage and other for carrying the storm water. So storm water and the sewage both are carried out separately with a separate sewers. That's why it is called as the separate sewerage system. या सिस्टीममध्ये दोन सिव्हिअरचे सेट यूज केले जाणार, एक सिवेजला कॅरी करण्यासाठी आणि दुसरा स्टॉर्म वॉटर याला कॅरी करण्यासाठी, म्हणून त्याला सेपरेट सिवरेज सिस्टीम म्हणायचं. द सिवेज इज कॅरीड टू द ट्रीटमेंट प्लांट अँड स्टॉर्म वॉटर इज डिस्चार्ज इन टू द नॅचरल आउटलेट इन द रिव्हर ऑर स्ट्रीम. ओके, तर मग सेपरेटली जेव्हा त्याला कॅरी आउट केलं जाणार तेव्हा सिवेज जे आहे ते ट्रीटमेंट प्लांटमध्ये कॅरी आउट केलं जाणार आणि स्टॉर्म वॉटर जे आहे ते डायरेक्टली वॉटर बॉडीजमध्ये नॅचरल आउटलेटमध्ये रिव्हर ऑर स्ट्रीम येथे डिस्चार्ज केलं जाणार. So these are the features of the separate sewerage system. Now there are various advantages of the separate sewerage system. बघा, natural water is not unnecessarily polluted because this natural water in the form of the storm water is discharged separately into the river or stream. Second advantage काय आहे, the load on treatment unit becomes less, आणि त्यामुळे ट्रीटमेंट युनिटवरचा लोडसुद्धा काय होणार, कमी होणार, बिकॉज द वॉटर इज डिस्चार्ज डायरेक्टली इन टू द नॅचरल स्ट्रीम, नॅचरल वॉटर बॉडीज. द सिव्हिअर्स आर स्मॉल इन साइज, सो सेपरेट सिव्हिअर्स आर यूज्ड फॉर conveyance of the sewage as well as the storm water. So small size sewers may also be used in this system. This is also advantage. The storm water can be discharged into the natural stream without any treatment. Along with that, there are certain disadvantages. So first one, the cleaning of sewer is difficult as they are of small size. So you know very well that ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण जसं बघितलं की सिव्हिअर जे आहेत ते स्मॉल साईजचे असतात, पण तेव्हा त्यांची क्लिनिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं. सो दॅट्स वाय क्लिनिंग ऑफ सिव्हिअर इज डिफिकल्ट, हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. द सिस्टीम रिक्वायर्स टू सेट्स ऑफ सिव्हिअर्स, देअरफॉर इट इज कॉस्टलियर because it is separate system. So two sets of sewers are required for carrying the sewage and storm water. So दोन सेट्स जर लागत असेल तर ती जी सिस्टीम आहे ती कॉस्टली असेल, महागडी होते, जास्त किंमत मोजावी लागते त्यासाठी. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय, या सिस्टीमचा मेंटेनन्स कॉस्ट तर जास्त असणार आहे, कारण की दोन वेगवेगळे सिव्हिअर्स तिथे यूज केल्या जातात, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट जरी असेल तीसुद्धा तिथे वाढते. स्टॉर्म वॉटर सिव्हिअर्स विल कम इन टू ऑपरेशन ड्युरिंग रेनी सीझन ओनली. स्टॉर्म वॉटर सिव्हिअर म्हणजे ज्या सिव्हिअरच्या थ्रू स्टॉर्म वॉटर कॅरी आउट केलं जाणार. आता स्टॉर्म वॉटर म्हणजे काय, मग जे वॉटर रेनी सीझनमध्ये रस्त्यांवर वगैरे किंवा सरफेसवर वाहतं ते पाणी, त्याला आपण स्टॉर्म वॉटर म्हणणार. आणि ज्या वॉटरचा यूज झाला आहे डोमेस्टिक पर्पज करता आणि जे वेस्ट वॉटर तयार झालं आहे त्याला आपण सिवेज म्हणणार.
So stormwater sewers will come into operation during rainy season. During summer and winter, it becomes dumping places for garbage and may thus choked. Okay, so during summer and winter, there is no use of the that stormwater sewers, so that's why it becomes dumping places for the garbage and thus may it choked. म्हणजे स्टॉर्म वॉटरचा हा यूज जो असेल तो फक्त रेनी सीझनमध्ये असणार आहे स्टॉर्म वॉटर सिव्हिअरचा, कारण की स्टॉर्म वॉटर सिव्हिअरची क्वांटिटी हे रेनी सीझनमध्येच जेव्हा पाऊस पडणार तेव्हाच तिथे ते जास्त वाढणार आणि म्हणून स्टॉर्म वॉटर सिव्हिअरचा यूज हा तेव्हाच होतो. ओके, पण अदर सीझनमध्ये जसं की उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल यावेळेस ते जे स्टॉर्म वॉटर सिव्हिअर्स आहे दॅट इज ॲक्ट एज अ डम्पिंग प्लेसेस फॉर गार्बेज आणि त्याच्यामुळे ते चोकअप होऊ शकतात. हा सुद्धा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. सो सी नाव हिअर इन दिस डायग्राम वी कॅन सी द सेपरेट सीवरेज सिस्टीम. बघा या ठिकाणी सिव्हिअर पाईप जो दिसतो आहे बघा त्याने सेपरेटली सिवेज कॅरी आऊट केलं जाणार आणि इकडे जो स्टॉर्म वॉटर टनेल दिसतं आहे त्याने सेपरेटली कॅच बेसिन दिसते बघा रस्त्याच्या कडेला असणारे जे काही इनलेट म्हणतात त्याला, त्याच्या थ्रू ते जे वॉटर आहे ते एंटर होतं स्टॉर्म ड्रेन टनेलमध्ये आणि मग तिथून त्याला कॅरी आऊट केलं जाणार. सो इन दिस सेपरेट टू सेपरेट सिव्हिअर्स आर लेड. दोन सेपरेट सिव्हिअर्स दिसत आहे बघा आपल्याला, एक सिवेज कॅरी करण्यासाठी आणि एक स्टॉर्म वॉटर कॅरी करण्यासाठी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ सेपरेट सिवरेज सिस्टीम. नेक्स्ट टाईप आहे बघा सिवरेज सिस्टीमचा कंबाईंड सिवरेज सिस्टीम. सो फ्रॉम द नेम इन दिस सिस्टीम ओनली वन सेट ऑफ सिव्हिअर इज लेड अँड इट कॅरीज बोथ स्टॉर्म वॉटर अँड सिवेज. आता त्याच्या नावावरून आपल्याला कळते की तिथे काय आहे बघा, इन दिस सिस्टीम ओनली वन सेट ऑफ सिव्हिअर इज लेड अँड इट कॅरीज बोथ स्टॉर्म वॉटर अँड सिवेज. Therefore, both the sewage and storm water are carried out into the sewage treatment plant. Therefore, both the sewage and storm water are carried out. म्हणजे दोन्ही तिथे डायरेक्टली सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जाणार, सिवेज आणि स्टॉर्म वॉटरसुद्धा, कारण की दोन्हीही जे आहेत ते एकाच सेटने एकाच सिव्हिअरने कॅरी आऊट केलं जाणार आणि म्हणून ते डायरेक्टली ट्रीटमेंट प्लांटपर्यंत सिवेज आणि स्टॉर्म वॉटर दोन्ही जाईल. आता याचेसुद्धा काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही फायदे आहेत. देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ द कंबाईंड सिवरेज सिस्टीम. इट इज इझी टू क्लीन ॲज इट इज लार्जर इन साईज. कारण की आता जर तिथे कंबाईंड सिवरेज सिस्टीम आहे तर एकच सिव्हिअर यूज केला जाणार आणि तो लार्ज साईजचा यूज केला जाणार. दॅट्स वाय इट इज इझी टू क्लीन ॲज इट इज लार्जर इन साईज. स्टॉर्म वॉटर रिड्युसेस द स्ट्रेंथ ऑफ सिवेज बाय डायल्युशन. स्टॉर्म वॉटर जे सिवेजसोबत स्टॉर्म वॉटरसुद्धा कॅरी आऊट केलं जाणार, त्याच्यामुळे सिवेजचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होणार आणि तो डायल्यूट बनेल. The system is economical because only one set of severe is required. In case of the combined severe system, एकच सिव्हिअरचा सेट लागतो आहे म्हणून तिथे ॲज कम्पेअर टू सेपरेट सिव्हिअर सिस्टीम दिस सिस्टीम इज इकॉनॉमिकल, म्हणजे कमी खर्चाची आहे. द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ दिस सिस्टीम इज रिजनेबल. आणि या सिस्टीमचा मेंटेनन्स कॉस्टसुद्धा कसा असतो, रिजनेबल असणार आहे. ओके, हे सुद्धा ॲडव्हान्टेज आहे बघा. अलॉंग विथ दॅट देअर आर सर्टन डिसॲडव्हान्टेजेस of this system. The load on treatment plant increases because both storm water and sewage carried out toward the sewage treatment plant. That's why the load on the treatment plant increases. कारण की दोन्ही तिथे ट्रीटमेंट प्लांटमध्येच पास केले जातात, कॅरी आऊट केलं जाणार सिवेज आणि स्टॉर्म वॉटर, म्हणून तिथे ट्रीटमेंट प्लांटचा जो लोड आहे तो इन्क्रीज होणार. द सिव्हिअर्स आर लार्ज इन डायमीटर. सो सिव्हिअर्स विच आर यूज रिक्वायर्ड द लार्ज इन डायमीटर. जे काही सिव्हिअर्स आपण तिथे यूज करणार त्याला लार्ज डायमीटरमध्ये बनवावं लागेल, कारण की दोन्ही तिथे कन्वे होणार आहे त्यामधनं सिवेज आणि स्टॉर्म वॉटर. द स्टॉर्म वॉटर इज अननेसेसरीली पोल्युटेड. आता ते स्टॉर्म वॉटर आणि सिवेज दोन्ही एकत्र कॅरी आऊट केलं जाणार म्हणून तिथे ते स्टॉर्म वॉटर जे आहे त्याचंसुद्धा तिथे पोल्युशन होतं बिकॉज इट इज मिक्स्ड इन द सिवेज. द सिस्टीम इज प्रूव्ड टू बी अनइकॉनॉमिकल व्हेन pumping is required for lifting of sewage. The system is proved to be uneconomical. ओके, म्हणजे परवडणारी नसेल, महागडी जाईल जेव्हा
सिवेजला लिफ्ट करायला पंपिंगची गरज लागेल, कारण की सिवेजसोबत स्टॉर्म वॉटर पण आहे आणि मग एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्येच म्हणजे सिवेजची क्वांटिटी वाढणार तिथे स्टॉर्म वॉटर ॲड झाल्यामुळे. अँड दॅट्स वाय जेव्हा त्याची लिफ्टिंग करायची असेल आपल्याला पंपिंगने, सो इट बिकम्स अनइकॉनॉमिकल, तेव्हा ते महागडं जाईल. दिस इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज ऑफ द कंबाईंड सिवरेज सिस्टीम. नेक्स्ट डायग्राम बघू आपण. हे बघा, कंबाईंड सिवरेज सिस्टीममध्ये ही डायग्राम आहे. याच्यामध्ये हे स्टॉर्म वॉटर जे इथून रिलीज होतं आहे रोडच्या असं कडेला दिसतं आहे बघा, आणि सॅनिटरी ड्रेन दिसतं बघा, रूफ ड्रेन किंवा सॅनिटरी ड्रेन, घरामधनं निघणारं सांडपाणी, आणि रस्त्यावरचं जे स्टॉर्म वॉटर आहे पावसाळ्यामधलं, ते दोन्ही एकाच सिव्हिअरने काय केलं जातं आहे तिथे कॅरी आउट केलं जातात, कन्व्हे केलं जातं टू अ ट्रीटमेंट प्लांट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड द कंबाईंड सिवरेज सिस्टीम. कंबाईंड म्हणजे एकच सिव्हिअर्स यूज केला आहे. आधीच्या सिस्टीमप्रमाणे दोन सिव्हिअर्स जे आहेत इथे यूज केलेले नाही आहेत. सो देअरफॉर इट इज कॉल्ड द कंबाईंड सिवरेज सिस्टीम. नेक्स्ट थर्ड टाईप आहे बघा, पार्शियली सेपरेट सिवरेज सिस्टीम. पार्शियली सेपरेट केलेलं असेल पण पार्शियली, काही प्रमाणात, कंप्लीट नाही, कंप्लीट सेपरेशन नाही आहे. पार्शियल सेपरेटेड सिवरेज सिस्टीम. सो सी नाव हिअर, in this system the arrangement is made to permit early washing by rain into the severe carrying sewage. इन दिस सिस्टीम द अरेंजमेंट इज मेड टू परमिट, अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली असेल की जी काही कमी प्रमाणात अर्ली वॉशिंग बाय द रेन, कमी प्रमाणात जेव्हा स्टॉर्म वॉटर कॅरी आउट केलं जाणार, धिस कॅन बी कॅरीड अलॉंग विथ द सिवेज, ते सिवेज करता यूज होणाऱ्या सिव्हिअरमधनंच पास केलं जाणार. बट पण जेव्हा का क्वांटिटी वाढेल स्टॉर्म वॉटरची, लाईक ड्युरिंग द रेनी सीझनमध्ये ती क्वांटिटी जी आहे ती इन्क्रीज होते बघा. But when quantity of storm water exceeds the limit, it is collected and conveyed into open drain to the natural river or stream. ओके, सो अशा प्रकारची अरेंजमेंट तिथे केलेली असेल. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ पार्शियली सेपरेट सिवरेज सिस्टीम. देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस. बघा, जेव्हा स्टॉर्म वॉटरची क्वांटिटी कमी असेल तेव्हा त्या स्टॉर्म वॉटरला ज्या सिव्हिअरने सिवेज कॅरी आउट केला जातो त्याच सिव्हिअरने स्टॉर्म वॉटरसुद्धा कॅरी आउट केलं जाणार. बट व्हेन द क्वांटिटी एक्सिड्स, पण जेव्हा स्टॉर्म वॉटरची क्वांटिटी एक्सिड होणार, लाईक इन द रेनी सीझनमध्ये, जसं की रेनी सीझनमध्ये स्टॉर्म वॉटरची क्वांटिटी वाढते, देन दॅट कॅन बी कन्व्हेड इन टू द ओपन ड्रेन, तेव्हा तिथे त्याला ओपन ड्रेनमधनं कन्व्हेड केलं जाणार डायरेक्टली इन टू द नॅचरल रिवर ऑर स्ट्रीम. Advantages of this system. In this, it combines the advantage of both separate and combined system. याच्यामध्ये दोन्हींचे फायदे आहेत. दोन्ही वरच्या ज्या सिस्टीम बघितल्या आपण, सेपरेट सिस्टीम अँड कंबाईन सिस्टीम. द एंट्री ऑफ स्टॉर्म वॉटर अवॉइड सिल्टिंग इन सिव्हिअर्स बिकॉज ऑफ द स्टॉर्म वॉटर एंटर इन टू द सिव्हिअर. द एंट्री ऑफ द स्टॉर्म वॉटर अवॉइड द सिल्टिंग ऑफ इन सिव्हिअर, सिल्टिंग तिथे होणार नाही. प्रॉब्लेम्स ऑफ डिस्पोजिंग द स्टॉर्म वॉटर फ्रॉम हाऊसेस इज सिम्प्लिफाईड. जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये वॉटर असेल स्टॉर्म वॉटर, तेव्हा ते सिवेजच्या सिव्हिअरमधनंच पास होईल. सो देअर फॉर प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजिंग द स्टॉर्म वॉटर फ्रॉम हाऊसेस इज सिम्प्लिफाईड. द सिव्हिअर्स आर ऑफ रिजनेबल साईज. This is also the advantage if I see the diagram. So firstly the disadvantages. There are disadvantages of the partially separate sewerage system. The storm water admitted in sewer may increase the load on the pumping or treatment plant, because here also the storm water is admitted up to the treatment plant. Along with that, velocity of flow is low in dry weather. Velocity of flow is low because in dry weather the storm water quantity of the storm water is less, so therefore the velocity of flow is low in the dry weather. This is also the disadvantage of the partially separate sewerage system. Now if we see the diagram, so in this diagram, so see now here, both the storm water and sewage is carried out through this combined sewer, and when the
when the quantity of the storm water increases, then it can be directly discharged into the natural stream. So see now here, this is the overflow. Initially the water, storm water and sewage both pass, so way of the storm water, and these are the various house drain units, and the sewage is passed into this separate into the combined sewers. But when the quantity of the storm water from this street side as well as from the house roof drain, the excess quantity of the water is passed directly into the natural stream of the water with the help of this ओपन ड्रेन. याप्रमाणे इथे ओपन ड्रेनमध्ये म्हणजे जेव्हा स्टॉर्म वॉटरची क्वांटिटी कमी असेल तेव्हा ते या सिव्हिअरमधनंच, ज्यामधनं सिवेज पास होते त्याच सिव्हिअरमधनं पास होणार. पण जेव्हा का क्वांटिटी वाढली स्टॉर्म वॉटरची तेव्हा त्याला ओपन ड्रेनमधनं किंवा याप्रमाणे सेपरेट ड्रेनमधनं डायरेक्टली डिस्चार्ज केल्या जाणार नॅचरल वॉटर बॉडीजमध्ये. सो सी नाव हिअर याप्रमाणे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द partially separated sewerage system. This is the third system of the sewerage system, third type of the sewerage system. Next is what? Design of sewer. This is also the important topic, design of the sewer. So in the design of the sewer, following procedure is generally adopted. So first one is the formation of zone. First, so in the formation of zone, the step involved in the formation of zone, the area to be served by the drainage system is divided into different zone. ज्या एरियामध्ये आपल्याला ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करायची आहे त्याला पहिल्यांदा काही झोनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. द जनरल लेआउट ऑफ द रोड इज टू बी प्रॉपरली स्टडीड. ओके. त्याच्यानंतर त्या एरियामधले जे काही रोडचे लेआउट आहेत त्याला स्टडी करून घ्यायचं आहे. फॉर द लोकेशन ऑफ सिव्हिअर्सचं लोकेशन प्रोव्हाइड करण्याकरता द झोन आर मार्क्ड ऑन द मॅप अँड द झोन्स, जे आपल्याला झोन आर मार्क्ड ऑन द मॅप, म्हणजे मॅपवर जे काही आपल्याला झोन प्रोव्हाइड करायचे आहेत ते मार्क करून घ्यायचे आहेत मॅपवर. ओके. अशा प्रकारे झोन्स फॉर्मेशन ही पहिली स्टेप आहे. इन द सेकंड स्टेप, अरेंजमेंट ऑफ सिव्हिअर्स. सो द प्रोपोज्ड अरेंजमेंट फॉर द सिव्हिअर्स फॉर डिफरंट झोन्स इज देन वर्कआउट. मग जी काही प्रोपोज्ड अरेंजमेंट आहे सिव्हिअरकरता ती वर्कआउट करायची वेगळ्या झोनमध्ये. द लो लाईंग एरियाज आर आयसोलेटेड. लो लाईंग एरिया जो असेल दॅट इज आयसोलेटेड अँड पंपिंग स्टेशन इज रिक्वायर्ड. सो पंपिंग स्टेशन्स आर इन्स्टॉल्ड फॉर देम because in the low lying areas the water is to be withdrawal, so that's why the sewage is to be withdrawal, that's why the low lying areas are isolated and pumping station are provided in such areas. Okay. And the flow of the sewage start from high level zone, आणि जो काही फ्लो असेल सिवेजचा तो अशा प्रकारे ती सिव्हिअर लाईन लेड करायची जेणेकरून हाय लेवल झोनपासून त्याचा फ्लो जो आहे तो स्टार्ट होईल. Then the various sewers such as branch sewer, main sewer, trunk sewer, outfall sewers are marked on the map. ते सुद्धा मार्क करून घ्यायचे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिव्हिअर्स आहेत जे आपण तिथे यूज करणार आहोत, जसं की ब्रांच सिव्हिअर आहे, मेन सिव्हिअर आहे, ट्रंक सिव्हिअर आहे, आउटफॉल सिव्हिअर्स, हे सर्व मॅपवर मार्क करून घ्यायचे आहे. नेक्स्ट आहे बघा क्वांटिटी ऑफ सिवेज. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप वेअर द डिटर्मिनेशन ऑफ द क्वांटिटी ऑफ सिवेज किती फ्लो होणार आहे. ओके. क्वांटिटी किती फ्लो होणार त्या सिव्हिअरमधनं. सो डिपेंडिंग अपॉन द ते फाइंड आउट करायचं डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ सिव्हिअर. ओके. द क्वांटिटी ऑफ सिवेज is to be carried by the sewer is determined. Then velocity of flow of the sewage, a suitable value for the velocity of flow is then determined. सुटेबल व्हॅल्यू जी असेल व्हेलॉसिटी फ्लोची, म्हणजे फ्लोचा व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कशी असेल दॅट कॅन बी फाइंड आउट. दिस व्हॅल्यू शुड बी फॉल बिटवीन द सेल्फ क्लिन्सिंग अँड नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला सेल्फ क्लिन्सिंग आणि नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटीच्या मधली व्हॅल्यू जी आहे ती तिथे यूज करायची आहे, ठेवायची आहे आपल्याला दोघांच्या मधली. म्हणजे खूपच कमी किंवा खूपच जास्त व्हेलॉसिटी नसायला पाहिजे. आता सेल्फ क्लिन्सिंग आणि नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे.
नेक्स्ट स्टेप आहे बघा सिलेक्शन ऑफ सिव्हिअर. ओके, सिलेक्शन ऑफ सिव्हिअर, द सिलेक्शन ऑफ सिव्हिअर इज देन इझिली वर्कआउट बाय द रिलेशन quantity of sewage is equal to, so see now here, quantity of sewage is equal to area of severe into velocity of flow, area of severe into velocity of flow. या दोन क्वांटिटीवरनं आपण सिवेजची क्वांटिटी आणि त्याच्यावरनं मग सिव्हिअरचं सिलेक्शन आपल्याला करायचं असेल. आणि लास्ट स्टेप आहे ती म्हणजे ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे ज्या त्या सिव्हिअर लाईनला जो काही स्लोप द्यायचा आपल्याला सिव्हिअर सिस्टीमला तिथे, दॅट इज नथिंग बट द ग्रेडियंट, जेणेकरून तिथे सेल्फ क्लिन्सिंग आणि दॅट मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ही जी व्हॅल्यू आहे ही सेल्फ क्लिन्सिंग आणि नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटीच्या मध्ये असायला पाहिजे. सो स्लोप ऑफ सिव्हिअर लाईन इज वर्कआउट अँड लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ इच सिव्हिअर्स आर ड्रॉन टू अ सुटेबल स्केल. ओके, सो in this way the gradient is also workout, gradient of the severe line is also workout. Okay, and then the in this way the proposed severe lines is laid in that particular region. ओके, मग त्याप्रमाणे ह्या सर्व स्टेप्समधून गेल्यानंतर तिथे जी काही आपली डिझाईन असेल सिव्हिअरची ती आपण प्रॉपरली त्यानुसार करू शकणार. सो देज आर द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन द design of the severs. So in this video we see the sewer system and the design of the severs. Thank you.